तर हे बघा मित्रांनो, आता आपली अद्रक काढून झालेली आहे. आता ती धुवायला न्यायची आहे. कन्नडला पानपोई येते. आता मोजून घेऊ. आणि हे बघा, आता आपण आलेलो आहे या ठिकाणी वॉशिंग सेंटरला. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी किती अद्रक आलेली आहे. आणि वॉशिंग सेंटरवालेच व्यापारी पण आहे. आणि म्हणजे आपण ज्या व्यापाऱ्यांना माल दिला होता त्यांनी या ठिकाणी धुवून आणि याच ठिकाणी जागेवरती देतात. खूप असा माल आलेला आहे या ठिकाणी. जवळपास 400 ते 500 क्विंटल माल एका वॉशिंग सेंटरवरती आहे. तर या ठिकाणी असेच 2-4 वॉशिंग सेंटर आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती माल आहे. आणि वॉशिंग सेंटर आमच्या गावापासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. खूप असा माल आलेला आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही. बाहेर पण ट्रॅक्टर थांबलेले आहे. थोड्याच वेळात दाखवतो मी तुम्हाला बाहेर पण जाऊन. आणि हे दाखवण्याचा उद्देश असा की बघा मित्रांनो, अद्रक कशी धुतली जाते. आता जुन्या काळामध्ये शेतामध्ये, तलावात किंवा पाईपाच्या धारीखाली अशी धुतली जायची. आणि ती उघड्या रानामध्ये असल्यामुळे खूप थंडी वाजायची. इथे तशी थोडी थंडी वाजते, परंतु मजुराला कमी वाजत असेल. शेतकरी जो रिकामा बसलेला असतो त्यांना खूप थंडी वाजते. तर अशा ठिकाणी जात असताना अंगावरती चांगलं जॉकेट वगैरे घ्यायला पाहिजे. मला वाटलं एवढी थंडी वाजणार नाही, परंतु तिकडे पाण्याचा भाग असल्यामुळे खूप थंडी वाजत होती मित्रांनो. तरी चला म्हटलं आता आपल्या मित्रांना दाखवू अद्रक कशी धुतल्या जाते. ती प्रोसेस दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. हे बघा, आता मी बाहेर आलेलो आहे. या ठिकाणी त्या मजुरांची राहण्याची सोय. आणि हे बघा किती नंबर लागलेले आहे मित्रांनो. 10 ते 15 ट्रॅक्टर आहेत आणि ते नंबरवरती आहेत. आता आमचा जवळपास आम्ही दूरून आल्यामुळे आमचा नंबर शेवटच आहे. ते आम्हाला म्हणाले की, आम्ही विचारलं त्यांना की किती वाजेपर्यंत लागेल आमचा नंबर. तर ते म्हणाले सकाळी 4 ते 5 वाजतील म्हणे तुम्हाला. मग काय मी एकदा आता चौकून बघून घेतलं. पहिल्याच वेळेस बघत होतो. खूप मोठं वॉशिंग सेंटर आहे मित्रांनो. आमच्यासाठी तर तो असा कारखानाच वाटू राहिला आम्हाला. बघू शकता मित्रांनो तुम्ही कशी धुतल्या जाते अद्रक या ठिकाणी. पूर्ण ट्रॅक्टर ते एकच वेळेस उघडून देतात. खूप मोठं झालं नाही त्याच्यामध्ये मोटरीच्या साहाय्याने, फुल प्रेशरच्या साहाय्याने धुतली जाते ती. बघा किती महाल आहे. म्हणजे व्यवस्था खूप छान केलेली आहे मित्रांनो. शेतकरी झोपले. आता आम्हाला बी असं झोपा लागणार आहे. त्या काकांसारखं आम्ही पण नुसतं कानाला आणलं होतं. खूप थंडी वाजते मित्रांनो इकडे. तर असा होता आजचा ब्लॉग. आम्ही आराम करतो आता थोडा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करून करा मित्रांनो. आपल्या शेतीविषयक असेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
आणि जी डीपमध्ये जे कोणी समजा ज्या ठिकाणी कोणी ज्या गोष्टी दाखवत नाही ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे